नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण मॅथ्सच्या नॉन टेक्स्च्युअल पार्टला सुरुवात करणार आहोत. नॉन टेक्स्च्युअलची काही गणितं आपल्याला परीक्षेला असू शकतात. नॉन टेक्स्च्युअलमध्ये सोप्या गणितापासून 4 मार्काच्या गणितापर्यंत कोणतीही गणितं येऊ शकतात. फार सोपी आपण गणितं याच्यामध्ये घेणार नाही, पण जो काही आपण नॉन टेक्स्च्युअलचा पार्ट पाहणार आहोत त्यावेळेस प्रत्येक गणित फळ्यावरती मांडलं असेल. शक्यतो ते गणित तुम्ही फळ्यावरती बघून लिहून घ्या. हे गणित लिहून घ्या. याचं उत्तर आपण फळ्यावरती सोडवणार आहे, त्यावेळेस तुम्ही ते लिहून घेऊ शकता, तुमचं तुम्ही सोडवू शकताय. गणित संपूर्ण कळावं म्हणून फळ्यावरती मांडलेलं आहे. The sum of the present ages of Salim and his father. बघा, हे 2 पर्सन्स आहेत, सलीम अँड हिज फादर. इज 70 years. आपल्याला माहीत आहे एखादं गणित सायमल्टेनियसचं आहे का क्वाड्रॅटिकचं आहे हे पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. आता या ठिकाणी काय कंडिशन सांगितली आहे? प्रेझेंट एजेस याचा अर्थ आजची वय. कुणाची? सलीम आणि त्याचे वडील. सलीम आणि त्याचे वडील यांच्या आजच्या वयांची बेरीज 70 वर्षे. ही झाली पहिली कंडिशन. म्हणजे पहिली कंडिशन ही बेरीज किंवा वजाबाकीवरती आली. दुसरी कंडिशन बघा, 5 years बॅक. 5 years ॲगो कोणताही शब्द येईल? 5 वर्षापूर्वी. फादर्स एज वॉज. कुणाचं वय? वडिलांचं. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय कसं आहे? 5 times द एज ऑफ सलीम ॲट दॅट टाईम. सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे ॲट दॅट टाईम. जरी तो नाही शब्द दिला तरी कंडिशनच मुळात 5 years बॅक आहे. म्हणजे दोघंही 5 वर्षापूर्वीचे विचार करावा लागेल आपल्याला. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय सलीमच्या त्यावेळच्या वयाच्या ॲट दॅट टाईम 5 times 5 पट होते. बघा, परत एकदा ही कंडिशन बेरीज वजाबाकीवर आली. जेव्हा दोन्ही कंडिशन बेरीज वजाबाकीवरती येतात त्यावेळेस ते गणित सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये येतं. इथं असं सांगत नाही इथे गणित सायमल्टेनियस आहे, हिअर यूज 2 व्हेरिएबल्स. हे आपल्याला कळावं लागणार आहे. हे सिंगल व्हेरिएबल पण येतं, पण सिंगल व्हेरिएबलनं केल्यावर उत्तर जरी बरोबर आलं तरी मार्क 0 मिळतील. त्याच्यामुळं 2 व्हेरिएबल वापरावीच लागणार आहेत. अर्थात सुरुवातीला सगळी गणितं सायमल्टेनियसचीच आपण पाहणार आहोत, त्यामुळे प्रत्येक वेळेला सांगत बसणार नाही, पण ओळखायचं कसं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर त्यांची आजची वय आपल्याला काढायला सांगितली. तुम्ही हे सगळं गणित तुमच्या कागदावरती वहीमध्ये लिहिलं असेल. आता आपण ते सोडवूयात. कंडिशन्स आपल्याला गणित वाचतच सांगाव्या लागणार आहेत. सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये लक्षात ठेवायचं, जर आपल्या लक्षात येत असेल की लहान मोठेपणा कोणाचा आहे तर शक्यतो मोठ्याला x माना, लहानाला y माना. आता इथं 2 पर्सन्स आहेत, एक आहे सलीम आणि त्याचे वडील. दोघांची आजची वय आपल्याला काढायची. म्हणजे सुरुवातीला आपण काय लिहिणार आहे? सुरुवातीला लिहिणार आहे आपण कन्सिडर प्रेझेंट एज ऑफ फादर. प्रेझेंट एज ऑफ फादर इज इक्वल टू x years. युनिट विसरू नका. युनिट विसरले तर मार्क जातील. कन्सिडर प्रेझेंट एज ऑफ फादर, कारण वडील मोठे असतात हे आपल्याला माहिती आहे. जे मोठे त्याला आपण शक्यतो x घेतो. त्यानंतर आपण घेणार आहे प्रेझेंट एज ऑफ सलीम. प्रेझेंट एज ऑफ सलीम इज इक्वल टू y years. एकाला कन्सिडर केला आपण x, एकाला कन्सिडर केला आपण y. बघा, पहिल्या कंडिशन करता एवढंच लागणार आहे आपल्याला.
कारण गणित तुमच्या समोर आहे, तुम्ही वाचा ते गणित काय आहे. आपल्याला सांगितलं द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सलीम अँड हिज फादर इज 70 इयर्स. इथं असणार आहे बाय फर्स्ट कंडिशन. काय पहिली कंडिशन आहे? पहिली कंडिशन आहे की दोघांच्या वयांची बेरीज 70. म्हणजे इक्वेशन काय होईल? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. इक्वेशन नंबर 1. साधं सोपं सायमल्टेनियस इक्वेशन तयार झालं. आता दुसरी कंडिशन कशावर आहे? दुसरी कंडिशन आहे 5 इयर्स बॅक, 5 इयर्स ॲगो. हे मांडलं तरी चालेल, नाही मांडलं तरी चालेल, डायरेक्ट मांडलं तरी पण चालेल. पण डायरेक्ट मांडण्यापेक्षा आपण इथं मध्ये लिहूयात 5 इयर्स बॅक, 5 इयर्स बॅक म्हणजेच 5 इयर्स ॲगो. कुणाचं? एज ऑफ फादर, एज ऑफ फादर इज इक्वल टू एज ऑफ फादर. आता वडिलांचं आजचं वय एक्स आहे. 5 वर्षापूर्वी किती असेल? 5 वर्षापूर्वी एक्स मायनस 5 इयर्स अँड एज ऑफ सलीम, एज ऑफ सलीम इज इक्वल टू वाय मायनस 5 इयर्स. दोघे 5 वर्षानं कमी करायचे. वडिलांचं 5 वर्षापूर्वीचं वय, सलीमचं 5 वर्षापूर्वीचं वय, आणि आता याच्या खाली येणार आहे बाय सेकंड कंडिशन. काय दुसरी कंडिशन आहे? दुसरी कंडिशन आहे 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय सलीमच्या त्यावेळेच्या वयाच्या 5 पट होते. 5 इयर्स बॅक एज ऑफ फादर is 5 times the age of Salim at that time. वडिलांचं वय सलीमच्या त्यावेळेच्या वयाच्या 5 पट होते. या ठिकाणी येणार आहे बाय सेकंड कंडिशन एक्स मायनस 5 इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट वाय मायनस 5. वडिलांचं 5 वर्षापूर्वीचं वय सलीमच्या त्यावेळेच्या वयाच्या 5 पट म्हणजे एक्स मायनस 5 इज इक्वल टू 5y मायनस 25. आता हे 5y अलीकडं मायनस 5 पलीकडं. एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस 25 प्लस 5. एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस 20. इक्वेशन नंबर 2. जरा 2 सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये बघा. ह्या दोन्ही इक्वेशन्समध्ये आपल्याला एक्स सारखा दिसतो. जर एक्स सारखा आहे त्याच्या कोइफिशियंट सहित, कोइफिशियंटच नाही त्या ठिकाणी म्हणजे 1 आहे, तर आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस 20. इथं मायनस, या ठिकाणी प्लस, या ठिकाणी प्लस. सबट्रॅक्शन करताना चिन्ह बदलावी लागतील. हा एक्स कॅन्सल करा. 1y 5y 6y इज इक्वल टू 90. थोडक्यात y इज इक्वल टू 90 अपॉन 6. y इज इक्वल टू 6 भाग घालवा. y इज इक्वल टू 15. y ची किंमत 15 आली. आपल्याला x ची पण किंमत काढायची, दोघांची वय काढायची. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. आता मी इथे लिहित बसत नाही, लक्षात येईल तुमच्या. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. वायची किंमत तर आपल्याला 15 मिळालेली आहे. एक्स प्लस 15 इज इक्वल टू 70. एक्स इज इक्वल टू 70 मायनस 15 दॅट इज 55. एक्सची किंमत 55 आली. थोडक्यात वडिलांचं वय आलं 55. प्रेझेंट एज ऑफ फादर 55 इयर्स. प्रेझेंट एज ऑफ सलीम 15 इयर्स. दोघांची बेरीज 70. तुम्ही नंतर टॅली पण करू शकता. 5 वजा करा. यातून 5 गेले 50, यातून 5 गेले 10, 10 5 50. गणित साधी सोपी आहेत. कंडिशन्स कळल्या की आपल्याला हे
सोपं जाईल. आता आपण पुढचं गणित बघूयात. आता दुसरं गणित. आय हॅव सर्टन अमाऊंट विथ मी. माझ्याजवळ काही ठराविक अमाऊंट आहे. इफ आय गिव्ह ₹3 टू ईच स्टुडंट. जर प्रत्येकाला मी ₹3 दिले, स्टुडंट इन अ क्लास, ₹30 आर लेफ्ट विथ मी. जर मी प्रत्येक विद्यार्थ्याला ₹3 दिले तर माझ्याकडं ₹30 शिल्लक उरतात, लेफ्ट विथ मी. ही पहिली कंडिशन. अँड इफ आय डिसाईड टू गिव्ह ₹4. जर मी ठरवलं की प्रत्येकाला ₹4 द्यायचे, टू ईच स्टुडंट, प्रत्येक विद्यार्थ्याला ₹4 द्यायचे, देन आय नीड ₹10 मोर. तर मला आणखी ₹10 गरज आहे. मला ₹10 जास्त लागतील. माझ्याजवळची अमाऊंट पुरणार नाही. साधा सोपा अर्थ आहे. फाइंड द अमाऊंट अँड द नंबर ऑफ स्टुडंट्स इन द क्लास. बघा, हे गणित तुम्ही लिहिलं असेल. आता आपण हे गणित सोडवूयात. माझ्याजवळ काही ठराविक रक्कम आहे. त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला जर मी ₹3 दिले तर माझ्याकडं ₹30 शिल्लक उरतात. जर मी प्रत्येक विद्यार्थ्याला ₹4 द्यायचे ठरवले तर माझ्याजवळची अमाऊंट ₹10 कमी पडती. मला आणखी ₹10 गरज आहे. तर आपल्याला विचारलंय ती अमाऊंट काय आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत. यातलं काही माहीत नाही आपल्याला, कोण मोठं कोण लहान. या ठिकाणी आपण अमाऊंट जर x कन्सिडर केली तर हे गणित फ्रॅक्शनकडे जातं. नंबर ऑफ स्टुडंट्स x घेतले तर ते इंटिजरकडे येतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कन्सिडर नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू x अँड अमाऊंट विथ मी. नुसतं अमाऊंट म्हटलं तरी चालेल. अमाऊंट इज इक्वल टू ₹y. हे कन्सिडर करावं लागेल. एकूण विद्यार्थी x आहेत, माझ्याकडं ₹y आहेत. काय सांगितली पहिली कंडिशन बघा, गणित सोपं आहे. बाय फर्स्ट कंडिशन जर प्रत्येक विद्यार्थ्याला ₹3 दिले, विद्यार्थी किती आहेत x, प्रत्येकाला ₹3 दिले म्हणजे माझ्याकडं खर्च किती झाले, 3x. प्रत्येकाला ₹2 दिले असते, 2x. 3x रुपये आपण वाटले, प्रत्येकाला ₹3 दिले, एकूण रक्कम गेली किती, 3x. माझ्याकडं आहेत किती, y. त्या y मधले 3x गेले तरी माझ्याकडं ₹30 शिल्लक उरतात. याचा अर्थ हे 3x म्हणजे किती आहेत, y - 30. y मधून 30 वजा केल्यावर जी रक्कम येते ती 3x तयार झाली. कारण प्रत्येकाला ₹3 दिले तर माझ्याकडं ₹30 अजून शिल्लक उरले. चुकून ॲड करायचं नाही. माझ्याकडचे फक्त ₹30 शिल्लक उरले, बाकीचे गेले, म्हणून y - 30. हा y अलीकडे घ्या. 3x - y इज इक्वल टू -30, इक्वेशन नंबर 1. आता बघूयात बाय सेकंड कंडिशन काय असेल. बाय सेकंड कंडिशन काय, सेकंड कंडिशन जर मी प्रत्येकाला ₹4 द्यायचे ठरवले. आता प्रत्येकाला जर ₹4 द्यायचे ठरवले तर अमाऊंट किती लागणार, 4x. माझ्याकडं y रुपये आहेत तर ती अमाऊंट ₹10 कमी पडती. आय नीड ₹10 मोर. मला आणखी ₹10 लागणार आहेत. म्हणजे 4x रुपये देताना हे y रुपये पुरणार आहेत का, नाही पुरणार.
ह्या वायमध्ये आणखी 10 मिळवावे लागतील. म्हणून इथं प्लस येतं आणि इथं मात्र काय येतं मायनस, कारण माझ्याकडे ती शिल्लक आहेत अजून. हे नीट लक्षात द्या, कंडिशन्स कळल्या पाहिजेत. हा वाय अलीकडे घ्या, इथं येणार आहे 4x मायनस वाय इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 2. आता जरा इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये बघा, वायला वाय सारखा आला, चिन्ह पण सारखी आली, म्हणजे सबट्रॅक्शन करावी लागेल. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2, 3x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 30, 4x मायनस वाय इज इक्वल टू 10. सबट्रॅक्शन करताना प्रत्येक चिन्ह बदलतो आपण, मायनस प्लस मायनस. या ठिकाणी वाय कॅन्सल करा. ह्या 3x मधून 4x गेले, म्हणजे मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 40, एक्स इज इक्वल टू 40. दोन्हीकडची साईन्स आपण चेंज केली. एक्स इक्वल टू 40, एक्स कुणाला मांडलं होतं? नंबर ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थी 40 आहे. आता आपल्याला काढायची अमाऊंट. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 or 2. तुम्हाला जे सोपं वाटेल ते. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. मी दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवतो. दॅट इज 4x मायनस वाय इज इक्वल टू 10. एक्सची किंमत 40 आहे. 4 into 40 मायनस वाय इज इक्वल टू 10. 160 मायनस वाय इज इक्वल टू 10. इथं काय होणार? मायनस वाय इज इक्वल टू 10 मायनस 160 मायनस वाय इज इक्वल टू मायनस 150, वाय इज इक्वल टू 150. दोन्हीकडची पुन्हा साईन्स चेंज करा. या ठिकाणी एक्सची किंमत आली 40, वायची किंमत आली 150. याचा अर्थ नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 40 अँड अमाऊंट विथ मी इज इक्वल टू रुपीज 150. 150 रुपये माझ्याकडं होते. आता आपण पुढचं गणित बघूयात. आता तिसरं गणित. अ 2 digit नंबर इज लेस बाय 1. 2 अंकी संख्या 1 न कमी आहे. कुणाच्या 1 न कमी आहे? Then 6 times the sum of its digits. A 2 digit number is less by 1. 1 न कमी आहे. Then 6 times the sum of its digits. 2 अंकी संख्या त्यातील अंकांच्या बेरजेच्या सम ऑफ बेरजेच्या 6 पटीपेक्षा 1 न कमी आहे. ही पहिली कंडिशन. The number obtained by interchanging the digits. जर आपण डिजिट्स इंटरचेंज केले, हा प्रकार काय असतो आपल्याला 9वीत झालेला आहे. नंबर इंटरचेंज केल्यावरती काय होतं ते आपल्याला कळतं. द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज लेस बाय 9 दॅन द ओरिजिनल नंबर. इंटरचेंज केलेला नंबर ओरिजिनल नंबरपेक्षा 9 ने कमी आहे, लेस. फाइंड द ओरिजिनल नंबर. आपल्याला हा ओरिजिनल नंबर काढायचा आहे. तुम्ही हे गणित लिहिलं असेल, आता आपण ते सोडवूयात. बघा, 2 अंकी संख्येच्या गणितामध्ये आपल्याला युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस हे कन्सिडर करावं लागतं. ते कन्सिडर केल्यावर ओरिजिनल नंबरचा फॉर्म्युला तो काढावा लागतो. इंटरचेंज केलेला नंबर तो काढावा लागतो. हे आपल्याला सगळं माहिती आहे. कोणत्याही 2 अंकी संख्येच्या गणितात हे सुरुवातीचं लिखाण कंपल्सरी आहे. बघा काय असणार आहे सुरुवातीला? कन्सिडर युनिट्स प्लेस. युनिट्स प्लेस इज इक्वल टू एक्स अँड टेन्स प्लेस इज इक्वल टू वाय. युनिट्स प्लेस एक्स, टेन्स प्लेस वाय, याच्यावरून काढतो आपण ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर दॅट इज 2 digit नंबर विच इज रिक्वायर्ड. 2 digit नंबर इज इक्वल टू काय फॉर्म्युला याचा? याचा फॉर्म्युला आहे 10 into टेन्स प्लेस प्लस युनिट्स प्लेस. हा फॉर्म्युला शक्यतो लिहा. इज इक्वल टू 10 into y plus x, that is
10y प्लस एक्स. ओरिजिनल नंबर 10y प्लस एक्स. ह्याच्या खाली काय लिहितो आपण? नंबर ऑब्टेन्ड बाय. ह्याच्या खाली असतं नंबर ऑब्टेन्ड बाय interchanging the digits. Number obtained by interchanging the digits. आता इथं काय होतं? इंटरचेंज करायचा याचा अर्थ युनिट्स प्लेस एक्स होणार आणि टेन्स प्लेस वाय होणार. सॉरी, युनिट्स प्लेस एक्स आहे ती काय होणार वाय आणि टेन्स प्लेस वाय ती काय होणार एक्स. इंटरचेंज करायचं आहे. आता इथं इंटरचेंज केल्यामुळं 10 इंटू टेन्स प्लेस ते 10 इंटू वाय होतं. त्याच्याऐवजी काय येणार एक्स. थोडक्यात नंबर काय होणार 10x आणि या ठिकाणच्या एक्सच्या ऐवजी वाय म्हणजे 10x प्लस वाय. हे आपल्याला 9वीत झालेलं आहे. हा ओरिजिनल नंबर 10y प्लस एक्स, इंटरचेंज केलेला नंबर 10x प्लस वाय. हे लिखाण प्रत्येक 2 अंकी संख्येच्या गणितात कंपल्सरी आहे. जर 3 अंकी संख्येचं गणित आलं तर आपल्याला झेड सुद्धा कन्सिडर करावा लागतो. ते पुढं आपल्याला काही गणितांमध्ये येणार आहे नॉन टेक्स्च्युअलमध्ये. आता आपण कंडिशन्सकडे जाऊयात. काय पहिली कंडिशन बघा. बाय फर्स्ट कंडिशन आपल्याला त्यांनी पहिली कंडिशन दिलेली आहे डिजिटच्या समबद्दल. आपल्याला सांगितलंय a 2-digit number is less by 1 than 6 times the sum of digits. शक्यतो हे तुम्ही शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही आलं डायरेक्ट इक्वेशनकडे गेला तरी चालतं. कशी लिहायची पहिली कंडिशन? पहिली कंडिशन अशी असणार आहे a 2-digit number that is original number. कसा आहे ओरिजिनल नंबर? ओरिजिनल नंबर 1 कमी आहे. कुणापेक्षा? बेरजेच्या 6 पटीपेक्षा. अंकांच्या बेरजेच्या 6 इंटू सम ऑफ डिजिट्स. या ठिकाणी मी थोडक्यात मांडले सम ऑफ डिजिट्स -1. हे शब्दात मांडलं की आपल्याला किमती भरायला सोपं जातं. ओरिजिनल नंबर कोणता ओरिजिनल नंबर आहे? 10y प्लस एक्स. 6 इंटू सम ऑफ डिजिट्स. डिजिट्स आहेत एक्स आणि वाय. एक्स प्लस वाय म्हणा, वाय प्लस एक्स म्हणा, काही चुकणार नाही. एक्स प्लस वाय आणि हे -1. आता बघा 10y प्लस एक्स इज इक्वल टू 6 गुणल्यावर 6x प्लस 6y आणि -1. 6 या दोघाला गुणायचंय, याला नाही. 6 या दोघाला आपण गुणून घेतलेलं आहे. एक आहे तसाच राहिलेला आहे. ह्या दोन्ही टर्म्स आता अलीकडं घ्या. 10y प्लस एक्स मायनस 6x मायनस 6y इज इक्वल टू -1. एक एक्स मधून 6x गेले. पहिल्यांदा एक्सच्या टर्मचा हिशोब बघा. -5x. 10y मधून 6y गेले प्लस 4y इज इक्वल टू -1. सगळी साईन चेंज करावी लागतील आपल्याला. 5x मायनस 4y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 1. पहिली कंडिशन, पहिलं इक्वेशन. काय दुसरी कंडिशन पुढची आपली? बाय सेकंड कंडिशन. आपण सेकंड कंडिशन बघूयात. सेकंड कंडिशन आहे इंटरचेंज केलेल्या नंबरवर. द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज, पुढं काय सांगितलं आहे आपल्याला, लेस बाय 9 दॅन द ओरिजिनल नंबर. इंटरचेंज केलेला नंबर हे पण शक्यतो शब्दात मांडायचं. नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. मी या ठिकाणी थोडक्यात मांडलेलं आहे. हा नंबर कसा आहे? हा नंबर आहे ओरिजिनल नंबरपेक्षा, ओरिजिनल नंबर याच्यापेक्षा 9 कमी. आता ऑब्टेन्ड बाय नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज 10x प्लस वाय इज इक्वल टू 10y प्लस एक्स मायनस 9. हे दोन्ही अलीकडे घ्या. इथे येणार आहे 10x प्लस वाय मायनस 10y मायनस एक्स इज इक्वल टू -9.
10x मधून 1x गेल्यावर 9x, 1y मधून 10y गेल्यावर -9y इज इक्वल टू -9. सगळ्याला 9नी भाग जातो. x मायनस y इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 2. जरा 1 आणि 2 मध्ये बघा, सारखं कुणीही नाही. काहीतरी सारखं करावं लागेल. x किंवा y आपण y सारखा करूयात. इथे येणार आहे मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 4. प्रत्येकाला 4ने गुणावं लागेल इथं, म्हणजे इथे येणार 4x मायनस 4y इज इक्वल टू -4. इक्वेशन नंबर 3. पहिल्या कंडिशननुसार पहिलं इक्वेशन मिळालं, दुसरं मिळालं, गुणून घेतलं, इक्वेशन नंबर 3 आलं. आता आपल्याला ही इक्वेशन सोडवायची. जरा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये बघा, या ठिकाणी 4y ला 4y सारखेत, चिन्ह पण समानच आहेत. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 3, 5x मायनस 4y इज इक्वल टू 1. हे मांडून घ्या. 4x मायनस 4y इज इक्वल टू -4. मायनस प्लस प्लस हे 4y कॅन्सल होतील. x इज इक्वल टू 5. x ची किंमत 5 आली. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 2 3 तिन्ही समोर आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल ते आपण दुसऱ्यामध्ये ठेवूयात. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. x मायनस y इज इक्वल टू -1. 5 minus y is equal to -1. minus y is equal to -1 minus 5. प्लस 5 तिकडे गेल्यावर -5. minus y is equal to -6. y is equal to 6. दोन्हीकडची साईन आपण चेंज केली. आपल्याला x पण मिळाला. x ची किंमत मिळाली 5, y ची किंमत मिळाली 6. आपल्याला काय विचारलंय? आपल्याला विचारलंय ओरिजिनल नंबर. काय ओरिजिनल नंबर बघा, 2 डिजिट नंबर मधला ओरिजिनल नंबर होता 10y प्लस x. 10 इंटू y ची किंमत 6 प्लस 5 दॅट इज 60 प्लस 5 म्हणजे उत्तर आलं आपलं 65. टॅली करू शकता तुम्ही दोन्ही कंडिशन्स. पहिली कंडिशन काय होती? अंकांच्या बेरजेच्या 6 पटीपेक्षा 1 न कमी. 6 आणि 5 11, 11 सख्ख 66, त्यातून 1 गेला म्हणजे 65. इंटरचेंज करा. इंटरचेंज केल्यावर 56, इथं 65 आहे तिथं 56 झाला. तो नंबर ओरिजिनल नंबरपेक्षा 9नी लहान. ही सगळे उत्तर आपल्याला टॅली करता येतात. नॉन टेक्स्च्युअलचे असेच पार्ट आपण इथून पुढं पाहणार आहोत. काही सोपी गणित आहेत, काही अवघड गणित आहेत. प्रत्येक गणित फळ्यावर पहिल्यांदा मांडलेलं असेल ते लिहून घ्या, की जेणेकरून तुम्हाला पुढं सोडवण्यासाठी सोपं जाईल.